खरं तर या जुन्नर तालुक्यामध्ये जे ग्रहण लागलेलं आहे अदानी नावाचं, त्या अदानीचा इतका मोठा आहे तो की त्याचे प्रकल्प राबवायला आता आदिवासी भागामध्ये त्याला गरज वाटलेली आहे. पण आपण हा संघर्षाचा लढा लढत असताना आमचे सहकारी, आपल्या सर्वांचे सहकारी सुरेश भाऊ आलके आपल्या या संघर्षामध्ये आज आपल्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. आपली समिती अदानी हटाव सह्याद्री बचाव या समितीने सुद्धा, मी असेल, माझे सासरे असतील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब असतील, आमचे सर्व सरपंच, सर्व सहकारी हे पाठिंबा देण्यासाठी इथे उभे राहिले. मी काही घरामध्ये दुःखद निधन झाले असल्या कारणाने आम्हाला यायला थोडासा वेळ झाला, पण मी सांगेल काही आपल्या पश्चिम भागामध्ये, पश्चिम आदिवासी भाग जुन्नर तालुक्याचा, की ते पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो आपला तालुका, आणि ते फक्त आपल्या पश्चिम भागामुळे. पण मी म्हणेन या गोष्टीमध्ये आपल्या पश्चिम भागातील आदिवासी भागांना काही सहकारी असतील, काही पदाधिकारी असतील, काही राजकारणी असतील, त्यांना विनंती आहे माझी की जसं सर्वसामान्य मिळून एक येऊन हा लढा लढत आहे, तसंही आपण सर्वांनी, राजकारण झालं गेलं, परंतु आता हा लढा आपल्याला सगळ्यांना मिळून लढायचा आहे. त्याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नये, कारण हा लढा आपल्याला लढायचा आहे, शेवटपर्यंत लढायचा आहे. अदानी आपल्याला इकडे येऊन द्यायचा नाहीये, आणि या लढ्यासाठी या संघटनेचा जितका आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं करावं. मुळात म्हणजे तिथे आता सुरेश भाऊंनी आपल्या भागासाठी योगदान नोंदवलेलं आहे. कोणाला वाटलं कलेक्टर कचेरीला मोर्चा काढा, तिकडे सुद्धा काढू शकतात. आपल्या आजनावळ्याला तिकडे शेतकरी बांधव आपले उपोषणाला बसतील, त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा असेल. कोणाला वाटलं आपल्या तालुक्यामध्ये मोर्चा करावा, सर्वांनी आपापल्या परीने जितका या संघर्षामध्ये सहभाग घेता येईल तेवढा द्यायचा आहे. कारण आपल्याला आपला पश्चिम भागच नाही तर आपला संपूर्ण तालुका वाचवायचा आहे. आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार साहेब अतुलदादा बेनके साहेब सुद्धा इथे येऊन गेले. प्रामाणिकपणे सुद्धा त्यांनी आपल्या आदिवासी भागाची सेवा केली, जुन्नर तालुक्याची सेवा केली. ते सुद्धा येऊन गेले, त्यांनी सुद्धा